नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चित्रा ठाकूर, उत्कर्ष विद्यालय विरार. कसे आहात सगळे? मजेत ना? घरी राहा, सुरक्षित राहा. शाळा जरी बंद असली तरी आपलं शिक्षण मात्र सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमचं इयत्ता 10वी कुमार भारतीच्या पुस्तकातील चौथी कविता पान नंबर 9 उत्तम लक्षण ही घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी समजली जाते. या संतांच्या पवित्र भूमीत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, संत चोखामेळा, सेनानावी, मुक्ताबाई, जनाबाई अशा अनेक संतांनी जन्म घेऊन ही भूमी पवित्र झालेली आहे. आणि त्यांतीलच एक म्हणजे संत रामदास. या संत रामदासांच्याच आपण ही कविता आज पाहणार आहोत. उत्तम लक्षण. पण तत्पूर्वी रामदासांचा परिचय. विद्यार्थी मित्रांनो, संत रामदासांचे अध्यात्म विचाराचे प्रतिपादन करणारे अनेक टीकाग्रंथ, समीक्षात्मक पुस्तके, आख्यायिका, करुणाष्टके, आरत्या, भूपाळे, पदे असं अनेक विपुल साहित्याने त्यांनी आपलं मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. त्यातीलच एक त्यांचे मनाचे श्लोक हे काव्य अतिशय लोकप्रिय आहे, सर्वतोमुखी सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर त्यांची दासबोध ही कविता हा एक वेगळी कृती. ही कृती, या कृतीतून आपल्याला त्यांचा व्यासंग, अभ्यास, चिंतन आणि जनरीतीचं केलेलं सूक्ष्म निरीक्षण दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, दासबोधातील द्वितीय शतक समास दुसरा याच्यातील एक पद्यवेचा आपण पाहणार आहोत. उत्तम लक्षण, संत रामदास 1608 ते 1682. प्रस्तुत पद्यरचनेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे प्रतिपादन केलेली आहेत. संसारी माणसांनी किंवा आदर्श व्यक्तीने नेमके कसे वागावे आणि कसे वागू नये, काय करावे आणि काय करू नये याचं अतिशय सुंदर असं प्रतिपादन विविध यमक साधून त्यांनी आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. त्याचबरोबर माणसाने नेहमी नीतिमत्तेने वागावे, सदाचारी असावे, विवेकाने वागावे, या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे संत संगती ठेवावी असा सुंदर संदेश या ठिकाणी या कवितेतून आपल्याला दिला गेलेला आहे. खरोखरच माणसाचं भावविश्व, माणसाचं व्यक्तिमत्व समृद्ध करणारा असा हा पद्यवेचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी म्हणूनच ही संत रामदासांची उत्तम लक्षण ही कविता आपल्याकडे दिलेली आहे. आपण हळूहळू या शब्दांचे अर्थ आणि संकल्पना मी तुम्हाला स्पष्ट करत जाणार आहे. उत्तम लक्षण, संत रामदास. श्रोते व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. बघा बरं, या ठिकाणी संत रामदासांनी सांगितले, श्रोते हो सावध व्हा. सावध व्हा म्हणजे सजग व्हा, नीट काळजीपूर्वक ऐका. श्रोते म्हणजे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जे ऐकता ते श्रोते आणि मी बोलणारी ती वक्ती. मी वक्ता आहे, तुम्ही श्रोते आहात. त्या श्रोत्यांनो सावध व्हा, सजग व्हा. आत्ता मी तुम्हाला उत्तम लक्षण सांगतो आहे, म्हणजे आदर्श माणसाची गुणवैशिष्ट्ये सांगतो आहे. ती तुम्ही सजगतेने, सावधतेने ऐका. जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. सर्वज्ञपणाची म्हणजे या सर्व गोष्टी जाणून घेण्याची खूण तुम्ही अंगीकारा. बाणा म्हणजे अंगीकारा, आत्मसात करा. थोडक्यात ही आदर्श व्यक्तीची सगळी लक्षणे तुम्ही काळजीपूर्वक ऐकून त्याप्रमाणे वर्तन करा. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. वाट पुसल्या विणा जाऊ नये. एखादा मार्ग खडतर असेल, बिकट असेल तर त्याची पहिले विचारपूस करायची, विचारायचं आहे, नाहीतर तुम्ही उगीचच तिथे भटकत राहाल. मला मागच्या अभ्यासक्रमातील एक अनंत फंदीचा एक फटका आठवते मुलांनो. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको. कोणताही मार्ग जर तुम्ही करिअर चूज करणार असाल, जर ते वेगळं असेल तर मात्र त्याच्यातील अडसर, खाचखळगे, धोके समजून घ्या.
तरच तुम्ही तुमच्या उद्दिष्टाप्रत वाटचाल करू शकाल. फळ ओळखल्याविना खाऊ नये. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक फळाचे स्वतंत्र असे गुणधर्म असतात. त्यांचं अंतरंग वेगळं असतं, बाह्यरंग वेगळं असतं. आपण ते सेवन केल्यानंतर सुद्धा त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण चिंच आणि खाचकुयली घेऊया. खाचकुयली ही दिसायला चिंचेसारखी असते, पण म्हणून आपण ती प्राशन काय त्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. जर केला तर आपल्या सर्वांगाला कंड सुटेल. चिंच आणि खाचकुयली यांचे अंतरंग, दिसायला बाह्यरंग जरी सेम असले तरीसुद्धा त्यांचे गुणधर्म मात्र वेगळे आहे. कधी कधी आपल्याला बरीच फळं ही बोरं किंवा करवंदासारखी दिसतात, पण ती विषारी असतात. त्यांचे गुणधर्म जाणून घेतल्याशिवाय आपण ते सेवन करायचे नाही. पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी म्हणजे अचानक कोणतीही पडलेली वस्तू जर आपल्याला मिळाली तर कोणत्याही गोष्टीचा अपहार करू नये, ती लपवून ठेवू नये. ती कुठे असेल ती सरकार जमा करावी. एखाद्याची मौल्यवान वस्तू खूप कष्टाने मिळवलेली असते, एखाद्याचा मोबाईल किंवा एखाद्याचे दागिने मिळाले तर ते पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचे आहेत, ज्याची वस्तू त्याला परत मिळवून द्यायची आहे. जनी आर्जव तोडू नये. जनी म्हणजे लोक आणि आर्जव म्हणजे विनंती. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, कदाकाळी म्हणजे कधीही. जनी आर्जव तोडू नये. लोकांनी जर आपल्याला एखादी विनंती केली, लोकमताचा आदर करायला शिका, लोकांच्या भावनाचा आदर करायला शिका, लोकांच्या विनंतीचा आदर करायला शिका. जर तुम्ही दुसऱ्यांची विनंतीचा आदर केला तरच लोक तुमच्या विनंतीला मान देतील. तेव्हा जनमताचा आदर करा. त्यांची विनंती धुडकावून लावू नका, दुर्लक्षित करू नका. जनमताचा आदर करा. पापद्रव्य जोडू नये म्हणजे द्रव्याचा संचय करा, पण तो पुण्यमार्गाने करा, मेहनतीने करा, कष्टाने करा. पापाच्या मार्गाने कुणाचाही द्रव्याचा साठा संचय करू नका. जोडू नका म्हणजे साठा करू नका. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी पण तुम्हाला मला एक छानशी तुकारामांची एक ओवी आठवते आहे. ती म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन जोडायचंच असेल तर ते उत्तम मार्गाने जोडा आणि ते अगदी निरीच्छ मनाने खर्च करा. तसंच पापाच्या मार्गाने लांडीलबाडी, चोरी दरोडे करून द्रव्याचा साठा करू नका, मेहनतीने करा. पुण्यमार्ग सोडू नका, कधीही पुण्याचा मार्ग तुम्ही सोडू नका, असं संत रामदासाने या पुस्तकात, या पद्यरचनेत सांगितलेले आहे. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये, अंतरयामी. बघा, जोडू नये, तोडू नये, खंडू नये, सांडू नये, यमक साधलेलं आहे. त्यामुळे या कवितेची कवितेत आवाहकता आलेला आहे आणि जो संदेश आपल्यापर्यंत पोचायचा आहे तो अगदी व्यवस्थितरित्या पोचलेला आहे. तोंडाळाशी भांडू नये. तोंडाळ, भांडकुदळ व्यक्तीशी भांडण्यात अर्थ नसतो. उगीचच आपली एनर्जी वेस्ट होते. तू मोठा, तो सांगतो तू मोठा, तर तू मोठा, आपलं काही कमी होतं का? तर त्यांच्याशी भांडायचं नाही. वाचाळ म्हणजे उगीचच वायफळ बडबड करणारे. या वायफळ बडबड करणाऱ्यांच्याही तोंडाला आपण फारसं लागायचं नाही. तंडो नये म्हणजे त्यांच्याशीही भांडायचं नाही. संत संग खंडू नये म्हणजे तोडू नये. संतांचा संग म्हणजे संतांचा सहवास, संतांची संगत. तुम्ही म्हणाल मॅडम संत म्हणताय, कसे ओळखायचे हो हे संत? तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन की फक्त भगवी वस्त्र धारण केलेले आणि कपाळावर भस्माचे पट्टे लावलेले म्हणजे संत नाहीत. तर संत अशांना म्हणावेत. संत गाडगे महाराज तुम्हाला माहिती आहे, असे संत म्हणावेत की साधी राहणी, उच्च विचारसरणी, ज्याच्या मनामध्ये भूतदया आहे, जो दीन दुःखी दलितांची सेवा करतो, पुण्याच्या मार्गाने धन कमावून तो निरीच्छ मनाने खर्च करतो, अशी आसपास आपल्या बरीचशी माणसं असतात, त्यांच्या संगतीत राहायची. आणि संतांची संगत ही आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अंतर्बाह्य निर्मळ करीत असते, पवित्र करीत असते. त्याच्या संगती कुठेच दोष येत नाही. म्हणून इथे संत रामदास सांगतात, संत संग खंडू नये म्हणजे संतांची सोबत बिलकुल सोडायची नाही. अंतरयामी म्हणजे हे तुम्ही मनात कायम ठेवा की संत संगती ही कधीही
महत्त्वाची आहे, आपल्यासाठी चांगली आहे. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विण करू नये कार्य काही. विद्यार्थी मित्रांनो, माणसाचे 6 शत्रू आहेत: काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि आळस. त्यातील तुमचा महत्त्वाचा शत्रू तो म्हणजे आळस. आळसामध्ये, ऐदीमध्ये आपलं जीवन ऐश आरामात असेल माझा हरित देईल खाटल्यावरी, कोणी तुम्हाला येणार नाही कमवून द्यायला. तुमचं कष्ट तुम्हाला करायचे, तुम्हाला मेहनत करायची आहे, तर आळस करू नका. जर तुम्ही आळस केला तर तुमच्या मनाला जडत्व येतं, व्यक्ती कर्तव्य शून्य होते, कार्यहीन होते. आणि अशा असे कर्तव्य शून्य माणसाला समाजामध्ये काडीचीही किंमत नसते. तेव्हा तुम्ही आळस झटकून टाका आणि मस्तपैकी कामाला लागा. कारण जो आळस करतो, आळशी माणसाचं भवितव्य हे अंधकारमय असतं. आणि आळस झटकून जो कामाला मेहनत करतो, प्रयत्न करतो, त्याचं भविष्य मात्र प्रकाशमान आहे. चहाडी मनात आणू नये, उगीचच आगलावेपणा करायचा नाही. याचं त्याला, त्याचं त्याला, उगीचच चहाडी मनात असूयेपोटी, द्वेष, मत्सरापोटी दुसऱ्याला राग करू नये, त्याला कमी लेखू नये. शोधल्या विण करू नये कार्य काही. शोधल्या विण, कोणतीही गोष्ट जर तुम्ही कार्य हातात घेतलं, शोधल्या विण म्हणजेच काय, तर कोणतेही कार्य तुम्ही अर्धवट सोडायचं नाही, ते पूर्ण करूनच सोडायचं आहे. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलो नये, पैज होड घालो नये काही केल्या. सभेमध्ये लाजू नये. सभा म्हणजेच समूहाची बैठक. माणूस कसा आहे, समाजशील प्राणी आहे, समाजप्रिय प्राणी आहे. हा मनुष्य समाजामध्ये सतत वावरत असतो. त्यावेळी एकमेकांशी मतभेद होतात. जर तुमच्यावरती अन्याय होत असेल तर तुम्ही आपलं मत व्यक्त करायला लाजायचं नाही, अन्याय सहन करायचा नाही. मग अशा प्रकारे सभेमध्ये बोलायला लाजायचं नाही, पण उगीचच बाष्कळपणे सुद्धा बोलायचं नाही. बाष्कळपणे म्हणजे बालिशपणे. बालिशपणे सगळे अर्थ फळ्यावरती आहेत, तुम्ही लक्षात घेतलं तर बाष्कळपणे म्हणजे बालिशपणे जर तुम्ही बोललात तर उगीचच लोकांमध्ये तुमचं हसं होईल. पैज होडं घालू नये काही केल्या. पैज म्हणजे कोणाची स्पर्धा लावायची नाही, बरोबर, कोणाची पैज लावायची नाही, कारण ह्यात तुमचंच नुकसान आहे. जर करायचंच असेल तर स्वतःला इम्प्रूव्ह करा, स्वतःला डेव्हलप करा. स्पर्धाच करायची असेल तर स्वतःशी करा, दुसऱ्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करू नका. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. कोणाचा उपकार घेऊ नये. तुम्ही म्हणाल विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तर विद्यार्थी आहोत, आम्ही कशाला कोणाचे उपकार घेणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुमचे आई वडील सध्या संपूर्ण तुमच्या पालनपोषणाची जबाबदारी, तुमच्या अभ्यासाची, सगळं शिक्षणाची जबाबदारी ते पार पडत आहेत, स्वतःच्या हौसेमौजेला मुरड घालतायत. अशावेळी तुम्हाला जरी त्यांचं ते कर्तव्य वाटत असलं तरीसुद्धा त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. आपल्या या आईवडिलांच्या उपकाराची परतफेड करायला विद्यार्थी मित्रांनो बिलकुल विसरू नका. कारण उपकारांची परतफेड करतो तो कृतज्ञ असतो आणि जो उपकाराची परतफेड करत नाही तो कृतघ्न ठरतो. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, कोणाचे उपकार घ्यायचे नाही, घेतले तरी राखायचे नाही. त्या उपकारांची परतफेड आपण जर केली तर आपण कृतज्ञ ठरू. परपीडा करू नये विश्वासघात. परपीडा करू नये. परपीडा म्हणजे दुसऱ्याला दुःख होईल, दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नये, कोणालाही त्रास देऊ नये. मग त्रास हा फक्त शारीरिकच असतो का? नाही, त्रास हा मानसिक सुद्धा असतो. दुसऱ्याच्या मनाला वाटेल, लागेल असं कधीच बोलू नका, दुसऱ्याला त्रास देऊ नका आणि विश्वासघात सुद्धा करू नका. विश्वासघात म्हणजे बेईमानी. कोणाची बेईमानी, एखाद्याने जर तुमच्यावरती डोळे मिटून विश्वास ठेवला असेल तर त्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरा. व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले बोझे घालू नये कोणी एकासी. व्यापकपणा, मुलांनो,
आपलं मन हे नेहमी मोठं असलं पाहिजे. दुसऱ्यांबद्दल आपुलकी असली पाहिजे. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची आपलं सामर्थ्य पाहिजे. यासाठी मन हे आभाळासारखं मोठं पाहिजे. त्याच्यात आभाळाची माया असली पाहिजे आणि या आभाळ मायेमुळे आपण बऱ्याच गोष्टींना आपल्यामध्ये सामावून घेऊ शकू. पराधीन होऊ नये, परावलंबी व्हायचं नाही, आपण स्वावलंबी व्हायचं आहे. आपले ओझे घालू नये कोणी एकासी, कोणावरतीही आपलं ओझं लादू नये. कोणत्याही आयुष्यामध्ये आपल्या अनेक संकट येतात. या संकटांना आपण खंबीरपणे तोंड द्यायला शिकलं पाहिजे. आता माझं सगळंच गेलं, माझी नोकरी गेली, मी आता काय करू? परंतु आपल्याला मिळालेल्या शिक्षणाच्या जोरावर आपण शून्यातनंही विश्व उभं करू शकतो. आता जर तुम्हाला असं वाटत असेल लॉकडाऊन आहे, आमचे शिक्षक आमच्यासमोर नाही, परंतु या दृकश्राव्य ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. आणि अगदीच नाही तर तुमची पाठ्यपुस्तकेसुद्धा तुमच्याकडे आहे. तर पराधीन होऊ नका, परावलंबी होऊ नका, स्वावलंबी व्हा आणि आपलं ओझं कोणा एकट्यावरती लादू नका. सत्य मार्ग सांडू नये, सत्याचा मार्ग अजिबात सोडू नका. खरं बोला, सत्याच्या मार्गाने जा, असत्य पंथे जाऊ नये. असत्य, खोट्या, चुकीच्या पंथे म्हणजे मार्ग, चुकीच्या मार्गाने अजिबात जाऊ नका. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. खोट्या गोष्टीचा अभिमान बाळगू नका. अभिमान म्हणजे मीपणा, अहंकार. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगेन, अभिमान, अहंकार, मीपणा माणसाचे जे 6 शत्रू आहेत त्यातला अहंकार, बरोबर, हा अहंकारच तुमचा घात करतो. विद्यार्थी मित्रांनो सहज मी एक विचार वाचला होता, एक छानसा लेख मी वाचला होता रतनजी टाटा यांचा. तर त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की माणसाचा पराभव हा युद्धात होत नसून तो त्याच्या मनात होतो आणि मनाने पराभूत व्यक्ती ही कधीच यशस्वी ठरू शकत नाही. हे सांगताना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातील लोखंडाचं उदाहरण घेऊन सांगितलेलं आहे की तुम्हाला टाटा स्टील म्हणजे रतन टाटा आणि लोखंड यांचा संबंध माहितीच आहे. लोखंडाला कुणी नष्ट करू शकत नाही, फक्त त्याचा गंज, फक्त त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करतो. तसंच माणसालाही कुणीही नष्ट करू शकत नाही. त्याचा खोटा अभिमान, खोटा गर्व, खोटा अहंकार, खोटा मीपणा त्याचा घात करतो आणि त्याला नष्ट करतो. म्हणून कधीही खोटा अभिमान, खोटा व्यर्थ अभिमान, अहंकार कधीही करू नये. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. अपकीर्ती, वाईट वर्तन करू नका, गैरवर्तन करू नका. जर तुम्ही गैरवर्तन केलं तर ही प्रसार माध्यमं अगदी असतातच, पटापट इकडची बातमी फटाफट तिकडे पसरते. अपकीर्ती, वाईट वर्तन केलं तर त्याची कीर्ती लगेच सर्व ठिकाणी पसरते. यासाठी तुम्ही वाईट कृत्य कधीही करू नका. तर सत्कीर्ती, असं काम करा की जे इतर लोकांनाही उपयोगी पडेल, तुमच्या समाजाला उपयोगी पडेल आणि या चांगल्या कीर्तीच्या द्वारे तुम्ही सर्व दूर प्रसिद्ध व्हाल. मात्र अपकीर्ती हा तुमच्या कुटुंबाला कलंक ठरेल. यासाठी कोणतेही कृत्य कराल ते चांगले करा, संतांच्या सहवासात राहा, असत्याचा मार्ग धरू नका, संयम ठेवा, विवेक ठेवा, कुणाशीही उगीचच वाद घालू नका, भांडू नका, सभेमध्ये अगदी स्वतःचं मत प्रदर्शित करायला सुद्धा लाजू नका. आदर्श माणसाची जी उत्तम लक्षणे आहेत ही तुम्ही सावध मनाने ऐकली आणि ते अंगीकारलं तर तुमचं आयुष्य नक्कीच प्रकाशमान होईल. हे सांगताना त्यांनी सर्वात शेवटी सांगितलेलं आहे, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. विवेके दृढ, सत्याची वाट ही तुम्ही नेहमी चोखंदळायची आहे आणि विवेक ठेवायचा आहे, संयम ठेवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो तीच आपल्याकडे कमतरता अधिक आहे. आपल्याकडे पेशन्सच नाही. पटकन इझी मनी, फटकन मला हे हवं म्हणजे हवं. 10वीला 8वीला आम्हाला मोबाईल हवा, संयम नाही. स्कूटर हवी, गाडी हवी, बाईक हवी, 4 व्हीलर हवी आणि ते जर नाही मिळालं तर आमचा संयम सुटतो. परिणामी काय होतं? आत्महत्येसारखे प्रकार अधिक घडत असतात. त्यासाठी विवेक धरा, संयम, थांबा, मेहनत, परिश्रम करा. परिश्रम केले, छान मार्क्स मिळवले,
चांगलं यश संपादन केलं तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या जे भौतिक सुखसोयी आहेत या तुम्ही स्वतःकडे आरामात घेऊ शकाल. मग त्यासाठी विवेक ठेवणं, संयम ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर ही उत्तम लक्षणे आहेत. महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी ही कविता अगदी छान पद्धतीने समोर ठेवलेली आहे, कारण तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात, राष्ट्राचे आधारस्तंभ आहात. ही आदर्श व्यक्तीची लक्षणे जर तुम्ही अंगीकारली, बाणली, संपादन केली तर नक्कीच तुमच्या कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आणि देशाला त्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.